हाय फ्रेंड्स, आज मी बघा पालकची भाजी बनवून दाखवणार आहे तुमच्यासमोर. पालक असं कोण खात नाही घरामध्ये, तर आपण आज अशा पद्धतीने बनवून घातली तर सर्वजण चवीने खातात. ठीक आहे. मी पालक आणली आहे बघा, धुवून नितळत घातली आणि चिरून बारीक घ्यायचे. आता इथं जिरा घेतलं आहे थोडंसं, इथं काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि लाल मिरची असं एकत्र ठेवले आहे. इथं बघा कसुरी मेथी घेतली थोडीशी आणि थोडी हळद. आता इथं मी कोथिंबीर आणि आलं बारीक चिरून घेतले, त्याला मिक्सरमध्ये काढून ठेवायचं. इथं ओलं खोबऱ्याचं किस बारीक करून घेतले. आता इथं टोमॅटो 2 घ्यायचे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी भाजकी डाळी घेतले आणि थोडंसं तेल. याला बघा सामग्री पण खूप थोडी. सर्वप्रथम आपण कढाई ठेवून मी गॅस चालू केला आहे. आता यात थोडंसं 2 चमचे तेल टाका. यामध्ये बघा मी खडे मसाले जे एकत्र करून घेतले होते ते टाकले. आपले बघा त्यात दालचिनी पण होती, मी टाकून घेतली. अंगावर उडवू शकते खडा मसाला. बघा त्यात जिरा टाकला, थोडीशी हळद. आता यामध्ये मी सर्वप्रथम टोमॅटो टाकते. बघा टोमॅटो गळण्यासाठी आपण थोडंसं मीठ जर टाकलं तरी चालतं. मीठ घातल्यानं काय होतं, थोडंसं किंमत मिठाची घातल्यानं आपले टोमॅटो लवकर गळतात. तर आपण झाकून ठेवूया. गॅस बारीक करा. टोमॅटो अगदी गळायला लागले बघा. आता मी यात पालक टाकते. आता मी चिरून घेतलेली पालक ती सगळी यात टाकली. बघा इकडे सगळी त्याला सुद्धा वाफ काढून घ्यायची. आता बघा इथं छानपैकी वाफ काढली भाजी. तर याला आपण बाजूला काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळ्यात पहिले सुके मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे. बघा तीळ घातले, आपण घेतले डाळी घातल्या आणि शेंगदाणे, हे सगळं आपण मिक्सरला एकजीव करून घ्यायचं. हे मी वाटण सगळं तयार केलं. बघा मी इथं कोथिंबीर आणि आलं जे आपण चिरून घेतलेलं बारीक ते सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं. तर मी हे जे शिजवून घेतलेलं आपण वाफ घातलेली, एक वाफ दिली होती ना टोमॅटो आणि पालकला, त्याला आपण गार करून घेतले. त्याला आपण सुद्धा मिक्सरमधनं काढून घेऊया. तर कढाईमध्ये आणखी कढाई गॅसवर ठेवून थोडंसं तेल टाकलं आपण. तेल चांगलं तापलंय. तेल पण त्यात मोहरी टाकली. मोहरी घातल्यानंतर आपल्याला मोहरी चांगली तडतडायला लागले आणि लाल मिरची टाकून घ्यायची. तर लाल मिरची झाल्यानंतर आपण जे आलं आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती, आपण लसूण घालत नाही यात. लसणाच्या ऐवजी आपण हे आलं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली. हळद, थोडा गरम मसाला मी 2 चमचे घेतला होता. यामध्ये 1-2 चमचे आपले लाल तिखट जे असतं मसाल्याचं तिखट ते घातले. तर यामध्ये मी जे वाटण केलं होतं ना तीळ, शेंगदाणे आणि डाळी, त्याचं वाटण घालायचे. पूर्ण आपण गॅस बारीक करून चांगलं हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचे. असं एकजीव करून घ्यायचं पूर्ण. हे चांगलं भाजून घेण्यासाठी आपण 1 वाटी पाणी टाकते. पाणी टाकते मी.
चांगला जरा गॅस मोठा केला तर चालतो. आता 3-4 वाट्या पाणी टाकले बघा. आपल्याला जसं ग्रेव्ही पाहिजे तर बघा चांगल्या तऱ्हेने आपण वाफ दिली आहे. जे आपण वाटण केलं होतं त्यात टाकते बघा. तर मी सगळं एकजीव केलं. हे एकजीव झाले. आता एकत्र सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणखी एक वाफ काढायची याला. गॅस मोठं केलं तरी चालतं बघा. आता चांगली वाफ निघाली. आणखीन एक वाफ निघू दे चांगली. बारीक गॅस केलेली. आता आपली ही चवदार पालकची भाजी तयार झाली आहे पहा.